नमस्कार। हा व्हिडिओचा टायटल पाहून तुम्हाला हा प्रश्न पडत असेल की हा एक्झॅक्टली व्हिडिओ आहे कोणासाठी। जर तुम्ही एक इलेक्ट्रिकल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर किंवा एक इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। आफ्टर 12th, आफ्टर 10th जर तुम्ही डिप्लोमा, इंजिनिअरिंग यासाठी जर ॲडमिशन करणार असेल तर आपल्याला त्या स्टेजपर्यंत माहिती नसतं की या फील्डमध्ये आपण एंटर केल्यानंतर पुढे आपण कोणत्या फील्डमध्ये करियर करता आलं पाहिजे किंवा कोणत्या कंपनीमध्ये कोणत्या पोझिशनवरती आपल्याला जॉब करता आला पाहिजे याबद्दलचा अवेअरनेस नसतो। जस्ट आपण एक डिप्लोमा, इंजिनिअरिंग एक डिग्री आपण करत असतो। बट जसंही आपली डिग्री, आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट होत असतं तर त्यावेळेला हा प्रश्न पडतो की एक्झॅक्टली आफ्टर दॅट काय करायचं आहे किंवा अशी कोणती इंडस्ट्री आहे ज्यामध्ये मला जॉब मिळेल, ज्यामध्ये मला करिअरमध्ये ग्रोथ मिळेल। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जे इलेक्ट्रिकल इंजिनियर्स आहेत, जे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स आहेत आणि जे इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर्स आहेत त्यांना जे अस्पायरिंग आहेत, जे पर्स्युइंग आहेत आणि पासआउट झालेले आहेत आणि त्यांना एक प्रोफेशनल पाथ जर पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनियर किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर किंवा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगचा पाथ कसा असणार आहे टुवर्ड्स इन सॉफ्टवेअर ट्रेनिंग, ज्यामध्ये एका कॉलेज लेवलपासनं ते इंजिनिअरिंग केल्यानंतर कॉर्पोरेटपर्यंत पोहोचण्यासाठी जी जर्नी असणार आहे ती सॉफ्टवेअर थ्रू कशी गेली जाते तर हे जाणून घेण्यासाठी ABC ट्रेनिंग हे खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ आज घेऊन येत आहे। कारण या इंडस्ट्रीचे, या ABC ट्रेनिंगचे फाउंडर मिस्टर अविनाश साठे सर स्वतः कॉर्पोरेट ट्रेनर असून खूप साऱ्या कंपनींना आपण कॉर्पोरेटच्या एम्प्लॉईजला, प्रोफेशनल्सला ही ट्रेनिंग दिलेली आहे। त्यामुळे एक्झॅक्टली कॉर्पोरेटमध्ये या सॉफ्टवेअरची रिक्वायरमेंट काय आहे, कशा टाईपचे त्यांना एम्प्लॉईज रिक्वायर्ड आहेत, कशा टाईपच्या एम्प्लॉईजकडनं त्यांना काय अपेक्षित आहे, कोणत्या लेवलचं नॉलेज त्यांना रिक्वायर्ड आहे, तर त्या लेवलचं नॉलेज जे आहे ते कोणतं असलं पाहिजे ते ह्या व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला सांगणार आहे। तर इलेक्ट्रिकल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर या फील्डमध्ये जर करिअर करायचं असेल तर त्यामध्ये जवळपास आपल्याला या 4 ते 5 फील्डमध्ये तुम्हाला करिअर करता येतं। वन ऑफ द इज इंडस्ट्रियल ऑटोमेशन, सेकंड वन इज द इलेक्ट्रिकल व्हेकल टेक्नॉलॉजी, सेकंड इज द इलेक्ट्रॉनिक डिझाईन ऑटोमेशन अँड फोर्थ वन इज द एम्बेडेड सिस्टीम अँड कंट्रोल सिस्टीम। तर या 4 फील्डमध्ये एक इलेक्ट्रिकल इंजिनियर, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरवाला तुम्हाला यामध्ये करिअर करता येतं। तर त्यापैकी आज आपण एका इंडस्ट्रियल ऑटोमेशन या फील्डबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत। बाकीचे जे काही फील्ड आहेत ते नंतर जर सपोज तुमचा इंटरेस्ट असेल तर नक्कीच आपण यावरती एक व्हिडिओ घेऊन येऊ। तर त्यातली एक पहिली फील्ड आहे ती म्हणजे इंडस्ट्रियल ऑटोमेशन। तर इंडस्ट्रियल ऑटोमेशनबद्दल आज जाणून घेऊया। सो इंडस्ट्रियल ऑटोमेशन ही एक इलेक्ट्रिकलची फील्ड आहे ज्यामध्ये तुम्हाला करिअर करण्यासाठी एक्झॅक्टली आधी माहिती असणं गरजेचं आहे की व्हॉट इज ऑटोमेशन अँड व्हॉट इज इंडस्ट्रियल ऑटोमेशन। ऑटोमेशन म्हणजे तुम्हाला नावातूनच समजतं ऑटोमॅटिक मोशन, दॅट इज इंडस्ट्रियल ऑटोमेशन। पण इंडस्ट्रियल ऑटोमेशन ही एक सॉफ्टवेअर नसून हे एक अशी डिपार्टमेंट, अशी एक फील्ड आहे ज्यामध्ये एखाद्या सिस्टीमला ऑटोमॅटिक आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर या फील्डमध्ये तुम्हाला करिअर करता येतं। तर असे कोणते सॉफ्टवेअर्स आहेत, अशी कोणती फील्ड आहे ज्यामध्ये इंडस्ट्रियल ऑटोमेशनचा या टेक्नॉलॉजीला, या इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीमध्ये खूप बूमिंग आलेलं आहे, खूप ट्रेंडिंग डिमांड आलेली आहे। तर आधी त्याबद्दल आपण वन बाय वन सॉफ्टवेअर्स आपण जाणून घेऊया। सो इंडस्ट्रियल ऑटोमेशन म्हणजे ऑटोमॅटिक मोशन करणारी अशी एक इंडस्ट्री ज्यामध्ये ह्युमन इंटरव्हेन्शन आपण खूप रिड्यूस केलेलं आहे, ज्यामुळे कॉस्टिंग ही आपली कमी सेव्ह झालेली आहे, टाईम सेव्ह झालेला आहे, इफिशियन्सी वाढलेली आहे आणि ह्युमन इंटरव्हेन्शन कमी झाल्यामुळे इफिशियन्सी देखील त्या प्रोडक्टची वाढलेली आहे। सो अशी इंडस्ट्री ज्यामध्ये ह्युमन इंटरव्हेन्शन कमी असून आपण एखाद्या प्रोडक्टची, एखाद्या सिस्टीमची इफिशियन्सी, प्रोडक्टिव्हिटी आणि आपण सेफ्टी पण वाढवतो। तर तशी सिस्टीम हे प्रत्येक इंडस्ट्रीला आता रिक्वायर्ड आहे। त्यामुळे मॅन्युअल ऑपरेशन्सपासून आता ही सिस्टीम, ही पूर्ण टेक्नॉलॉजी जी पूर्ण प्रोसेस झालेली आहे ते म्हणजे ऑटोमेशनमध्ये। सो इंडस्ट्रियल ऑटोमेशन इज द वन ऑफ द टेक्नॉलॉजी ज्यामध्ये सध्या इलेक्ट्रिकल इंजिनियरला बूमिंग आहे आणि ट्रेंडिंग आहे आणि ज्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर हे करू शकता। पण आता प्रश्न पडला असेल की यामध्ये जर करिअर करायचं असेल तर तुम्ही सांगताय मॅडम हे काय आहे, पण यामध्ये करिअर करायचं असेल तर काय करावं लागेल किंवा हे कसं करावं लागेल। तर त्यासाठी तुम्हाला वन बाय वन मी काही सॉफ्टवेअरची तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगेल। सो इंडस्ट्रियल ऑटोमेशनमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल
तर यामध्ये बघू शकता की ऑटोकॅड इलेक्ट्रिकल हे एक सॉफ्टवेअर आहे. ऑटोकॅड इलेक्ट्रिकल म्हणजे सिव्हिल इंजिनियर असेल, मेकॅनिकल इंजिनियर असेल, इलेक्ट्रिकल इंजिनियर असेल, त्यासाठी तुम्ही ऑटोकॅड हा सॉफ्टवेअर ऐकून असेल. सो एक्झॅक्टली काय डिफरन्स असेल जे सिव्हिल इंजिनियर ऑटोकॅड करतात, मेकॅनिकल इंजिनियर ऑटोकॅड करतात आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर ऑटोकॅड करतात. ज्यामध्ये ऑटोकॅडमध्ये जर पाहायला गेलं तर जवळपास 2D आणि 3D ह्या दोन्ही कन्सेप्ट असतात. 2D आणि 3D ह्या दोन्ही कन्सेप्ट असतात. ज्यामध्ये ऑटोकॅडच्या 2Dमध्ये जर सिव्हिलवाला असेल तर प्लॅन डिझाईन करतो, मेकॅनिकल इंजिनियर असेल तर टूल डिझाईनचे पार्ट डिझाईन करतो आणि इलेक्ट्रिकल इंजिनियरवाला असेल तर स्कीमॅटिक, वायरिंग डायग्राम, फ्लो चार्ट्स हे आपण एखादा डायग्रामचे क्रिएट करू शकतो. ते मग कमर्शियल बिल्डिंग्स असतील, रेसिडेन्शियल बिल्डिंग्स असतील तर त्याच्या वायरिंग डायग्राम क्रिएट करण्यासाठी इलेक्ट्रिकल कॅडचा यूज केला जातो. मग आता प्रश्न पडला असेल की बाबा इलेक्ट्रिकल ऑटोकॅड या सॉफ्टवेअरमध्ये जर बेसिक ऑटोकॅडमध्ये होत असेल तर एक्झॅक्टली इलेक्ट्रिकल कॅडच सॉफ्टवेअर हे का आहे. तर इलेक्ट्रिकल सॉफ्टवेअर जर पाहायला गेलं, इलेक्ट्रिकल ऑटोकॅडमध्ये जर पाहायला गेलं तर ऑटोकॅड तर हा सॉफ्टवेअर आहे ज्यासाठी सिव्हिल इंजिनियर आणि मेकॅनिकल इंजिनियर यूज करतात. पण यामध्ये इलेक्ट्रिकल कॅडमध्ये दोन्ही गोष्टी घेतल्या जातात. ते म्हणजे तुमचं बेसिक ऑटोकॅड अँड सेकंड वन थिंग इज द इलेक्ट्रिकल ऑटोकॅड, दॅट इज दी इलेक्ट्रिकल ऑटोकॅड. पण दोन्हीमध्ये एक्झॅक्टली काय डिफरन्स आहे. जे सिव्हिल आणि मेकॅनिकल इंजिनियरसाठी घेतलं जातं ते म्हणजे तुमचं बेसिक ऑटोकॅड. पण आता प्रश्न पडतो की मग बेसिक ऑटोकॅड जर सिव्हिल आणि मेकॅनिकल इंजिनियरसाठी असतं तर मग इलेक्ट्रिकल कॅडमध्ये जर सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होत असतील तर इलेक्ट्रिकल कॅडवाल्यांसाठी ह्या बेसिक ऑटोकॅडची नीड काय आहे. तर इलेक्ट्रिकल कॅड ह्या सॉफ्टवेअर्समध्ये इलेक्ट्रिकलचे सर्व सिम्बॉल अवेलेबल नसतात. तर ते इलेक्ट्रिकलचे जे सिम्बॉल्स अवेलेबल नसतात ते तुम्हाला क्रिएट करावे लागतात बाय युझिंग बेसिक ऑटोकॅड. दॅट्स वाय इलेक्ट्रिकल कॅडमध्ये जे आपण डायग्राम क्रिएट करणार आहेत, वायरिंग डायग्राम क्रिएट करणार आहेत, त्यासाठी आधी बेसिक कॅडचे या ड्रॉइंग्समध्ये ड्रॉ करून आपण त्याला सिम्बॉल बिल्डरमधनं कन्वर्ट करतो. सिम्बॉल बिल्डरमधनं कन्वर्ट करतो आणि ते इलेक्ट्रिकल कॅडमध्ये यूज केला जातो. सो या इलेक्ट्रिकल ऑटोकॅडमध्ये दोन टाईपच्या ड्रॉइंग तुम्हाला ड्रॉ करता येतात. ते म्हणजे तुमची स्कीमॅटिक ड्रॉइंग अँड सेकंड वन थिंग इज दी पॅनल ड्रॉइंग. सो आता स्कीमॅटिक ड्रॉइंग काय आणि पॅनल ड्रॉइंग काय. एखादा पॅनल बोर्ड जर असेल तर पॅनल बोर्डच्या वरती जे तुम्हाला एखादा सपोज फ्यूज आहे, एखादा बल्ब आहे, एखादा मोटर आहे, जर तुम्हाला तो प्लेस करायचा असेल तर त्या प्लेस केलेल्या सिम्बॉल्सला आपण फुटप्रिंट म्हणतो. ज्या फुटप्रिंट्स म्हणजेच तुमची नथिंग बट द पॅनल ड्रॉइंग. आणि त्या फुटप्रिंट्सवरती आपण जे कंपोनंट्स लावलेले आहेत तर त्याची पॅनलच्या बॅक साईडने वायरिंग केली जाते. ती वायरिंग इज नथिंग बट द स्कीमॅटिक ड्रॉइंग. तर अशा दोन टाईपच्या ड्रॉइंग्स ह्या आपण इलेक्ट्रिकल कॅडमध्ये ड्रॉ करू शकतो. आता प्रश्न पडतो की फक्त ड्रॉइंगच ड्रॉ केली जाते का. एवढंच नाही मित्रांनो, तर यामध्ये तुमचा रिपोर्ट पण जनरेट होतो. यामध्ये तुम्हाला रिपोर्ट जनरेट करता येतो. सेकंड वन तुम्हाला ऑडिट करता येतं. इवन तुम्ही ऐकून पण असेल की ऑडिट काय असतं, की या एखाद्या डायग्राममध्ये एक्झॅक्टली नंबर ऑफ एरर्स किती आहेत, कनेक्शन एरर कुठे आहेत, सिम्बॉलचे एरर्स कुठे आहेत, कनेक्शनचे एरर कुठे आहेत. तर स्पेसिफिक तुम्हाला ते एरर जर फाइंड आउट करायचे असतील तर त्यामध्ये तुम्हाला ऑडिट पण या इलेक्ट्रिकल ऑटोकॅडमध्ये करता येतं. आता हे तर इलेक्ट्रिकल कॅडबद्दल तुम्ही सांगितलं, पण एक्झॅक्टली इलेक्ट्रिकल कॅडचा यूज कुठे केला जातो. तर इलेक्ट्रिकल कॅडचा यूज हा प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण केला जातो आणि गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पण केला जातो. तो कसा, जर तुम्ही एक इलेक्ट्रिकल इंजिनियर असाल तर आफ्टर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कंप्लिशनच्या नंतर तुम्ही स्वतःचं एक लायसन्स क्रिएट करता. लायसन्स जर तुम्ही काढलेलं असेल तर त्या लायसन्सच्या बेसिसवरती तुम्ही कमर्शियल बिल्डिंगचे वायरिंग्स असतील, रेसिडेन्शियल बिल्डिंगचे वायरिंग्स असतील किंवा एखाद्या इंडस्ट्रीचे वायरिंग्स असतील तर तसे प्रोजेक्ट जे टेंडर्स असतात गव्हर्नमेंट थ्रू जे सँक्शन्स होतात ते तुम्ही त्या बेसिसवरती घेऊ शकतात. तर त्यावेळेला कंपल्सरी तुम्हाला इलेक्ट्रिकल ऑटोकॅड येणं हे गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये देखील याची डिमांड आहे. आणि एवढंच नाही आहे तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये देखील कुठल्याही कंपोनंटची जर तुम्हाला ड्राफ्टिंग करायची असेल तर त्या ठिकाणी देखील इलेक्ट्रिकल ऑटोकॅडचा यूज केला जातो. तर ही एक फील्ड अशी आहे ज्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल कॅडचा यूज करून गव्हर्नमेंट सेक्टर प्लस प्रायव्हेट सेक्टर दोन्ही फील्डमध्ये तुम्हाला करिअर करता येतं. आता सेकंड थिंग आहे ते म्हणजे तुमचा PLC आणि स्काडा. व्हॉट इज PLC आणि स्काडा. PLC आणि स्काडा असं म्हणू शकतो की इंडस्ट्रियल ऑटोमेशनचा सगळ्यात प्राईम रोल करणारा पार्ट आहे. इंडस्ट्रियल ऑटोमेशन म्हणजे काय. इंडस्ट्रियल ऑटोमेशन म्हणजेच तुम्ही ऐकून असाल इंडस्ट्रियल ऑटोमेशनचा आपण म्हणू शकतो की त्याचा शोध जो लागलेला आहे, त्याची इस्टॅब्लिशमेंट जी झालेली आहे ती 1978 मध्ये झालेली आहे. 1978 आणि राईट नाऊ आपण 2024 मध्ये सध्या वर्क करतोय. तर 1970 मध्ये देखील इंडस्ट्रियल ऑटोमेशनचा शोध लागून 2024 पर्यंत देखील
प्युअरली फुल्ली इंडस्ट्री ऑटोमेटेड नाही आहे. तर ते फुल्ली ऑटोमेटेड इंडस्ट्री होण्यासाठीच आत्ताची सध्याची टेक्नॉलॉजी आहे ती खूप बूमिंग आहे. हेच जर पाहायला गेलं तर 2014 किंवा 2005 ते 2015 पर्यंत इंडस्ट्रियल ऑटोमेशनची एवढी डिमांड नव्हती, कारण इंडस्ट्रियल ऑटोमेशनमध्ये आपण वेगवेगळ्या लेअर थ्रू काम करतो. आता ते वेगवेगळे लेअर म्हणजे कोणते? एक असतो तुमचा इंडस्ट्री 1.0, इंडस्ट्री 1. इंडस्ट्री 2.0, इंडस्ट्री 3.0 and fourth one is the इंडस्ट्री 4.0. सो आता एक्झॅक्टली ह्या चारमध्ये काय डिफरन्स आहे? इंडस्ट्री 1.0 म्हणजे जेव्हा 1978ला ऑटोमेशनचा शोध लागला तर त्यावेळेला जे काही इंडस्ट्रीमध्ये ऑटोमॅटिक वर्क केलं जात होतं तर त्या ठिकाणी जे आपण सध्याच्या राईट नाऊ कंडिशनमध्ये जे आपण कंट्रोलर यूज करतोय तर त्या ठिकाणी त्या कंट्रोलरच्या ऐवजी इंडस्ट्री 1.0 या व्हर्जनमध्ये जे कंट्रोलर यूज केले जात होते ते हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिकचे कंट्रोलर्स होते. हायड्रॉलिक अँड न्यूमॅटिकचे कंट्रोलर्स यूज केले जाते, जे म्हणजे एअर प्रेशर असेल, ऑइल असेल, त्याचा यूज करून जे आहे ते इंडस्ट्री 1.0 या व्हर्जनमध्ये त्याचा ऑटोमेशनचा यूज केला जात होता. पण यामध्ये प्रॉब्लेम होता की आपल्याला एखादी एअर जर कॉम्प्रेस अंडर करायची असेल तर ते एक्झॅक्टली कॉम्प्रेशनच्या ह्याला मोठ्या मशिनरीचा यूज केला जात होता. मोठ्या मशिनरीला मेंटेन करण्यासाठी अगेन कॉस्टिंग जास्त येत होती, मेंटेनन्स कॉस्टिंग जास्त लागत होती, ह्युमन इंटरव्हेन्शन जास्त जात होतं. त्यामुळे त्याचा तो ड्रॉबॅक ओव्हरकम केला देन इंडस्ट्री 2.0 मध्ये. इंडस्ट्री 2.0 म्हणजे काय? ज्या ठिकाणी आपण एखाद्या सिस्टीमला ऑटोमॅटेड रन करताना हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिकचा यूज करत होतो तर त्या हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिकने रिप्लेस केलं देन आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक सिस्टीमने. इलेक्ट्रॉनिक सिस्टीम म्हणजेच काय? इलेक्ट्रॉनिक सिस्टीममध्ये जे आपण वायरिंग यूज करत होतो, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल आपण म्हणू शकतो त्याला. सो इलेक्ट्रिकलमध्ये एखाद्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये जर एखाद्या सिस्टीमला कंट्रोल करायचं असेल तर नंबर ऑफ वायर्सचा यूज केला जात होता. एखादी सर्किट डिझाईन करायचं असेल तर वायरिंग कनेक्शन्स देऊन आपण त्या सिस्टीमला कंट्रोल करू शकत होतो. पण अगेन त्यामध्ये पण ड्रॉबॅक होता की नंबर ऑफ वायरिंग कनेक्शन झाल्यामुळे एखादा जर शॉर्ट सर्किट क्रिएट झाला तर त्याला आयडेंटिफाय करायला, त्याचा शॉर्ट सर्किटचा ॲनालिसिस क्रिएट करायला इट विल टेक अ मोर टाईम. सो त्यामुळे तो जो प्रॉब्लेम आहे, तो जो डिसॲडव्हान्टेज होता तर त्याला ओव्हरकम केलं देन इंडस्ट्री 3.0 मध्ये. आणि इंडस्ट्री 3.0 मध्ये जो आपण इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या या सिस्टीमला ओव्हरकम केलं देन मायक्रो कंट्रोलरने. पण मायक्रो कंट्रोलर जो आला, मायक्रो कंट्रोलर, सो इंडस्ट्री 3.0 मध्ये जो मायक्रो कंट्रोलर आला तर मायक्रो कंट्रोलरने तर इंडस्ट्रियल ऑटोमेशन होत होतं. म्हणजे एखाद्या सिस्टीमला आपल्याला ऑटोमॅटिक कंट्रोल करायचं आहे तर इंडस्ट्री 3.0 मध्ये मायक्रो कंट्रोलर म्हणजे वेगवेगळ्या तुम्ही ऐकून असाल मायक्रो कंट्रोलर 8805, 8085 हे जे आहेत ते मायक्रो चिप्स असायच्या, ICs असायच्या. तर याचा यूज करून एखाद्या सिस्टीमला आपण कंट्रोल करू शकत होतो. बट त्यामध्ये पण एक ड्रॉबॅक होता, तो म्हणजे जर एखाद्या सिस्टीमला आपल्याला ओव्हर हिटिंग झालेली असेल किंवा कंट्रोलिंग सिस्टीममध्ये जर एक्झॅक्टली जास्त ग्रजेस आलेले असतील तर त्यावेळेला त्या मायक्रो कंट्रोलरच्या ICs ज्या आहेत त्या बर्न होत होत्या. सो बर्न होत असल्यामुळे तिथे काय होत होतं की मायक्रो कंट्रोलरचा यूज हा हेवी झाला आणि तो हेवी बर्न होत असल्यामुळे सिस्टीम पूर्ण स्टॉप होऊन जात होती. तर त्यामुळे काय झालं की प्रोडक्टिव्हिटी ही जी आहे एखाद्या सिस्टीमची ती कमी झाली. तर ती प्रोडक्टिव्हिटी आपल्याला कमी होऊ नये आणि कामाची इफिशियन्सी वाढावी, सिस्टीमची इफिशियन्सी वाढावी, त्यामुळे परत इंडस्ट्री 4.0चा उद्गम झाला. आणि इंडस्ट्री 4.0 मध्ये म्हणजेच 1978 मध्ये देन PLC आणि स्काडा हे किंवा असं म्हणू शकतो की PLC हा कंट्रोलर तेव्हा इस्टॅब्लिश झाला. PLC म्हणजेच प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर, जे एक कंट्रोलर आहे एखाद्या सिस्टीमला कंट्रोल करण्यासाठी या PLCचा यूज केला जातो. आणि राईट नाऊ आता बऱ्याच कंपनी अशा आहेत की या PLCचा यूज करून एखाद्या सिस्टीमला ऑटोमेटेड कंट्रोल करतात, ज्यामध्ये ह्युमन इंटरव्हेन्शन हे 0 आहे. तर आता अशाही काही कंपनी आहेत की काही इंडस्ट्री सेमी ऑटोमेशन आहेत आणि काही फुल्ली ऑटोमेशन आहेत. सो आता एक्झॅक्टली सेमी ऑटोमेशन म्हणजे काय आणि फुल्ली ऑटोमेशन म्हणजे काय? सेमी ऑटोमेशन म्हणजे काय? ज्यामध्ये 50% काम जे आहे ते
ह्युमन थ्रू होतं आणि 50% काम जे आहे ते मशीन थ्रू होतं. दॅट इज दी सेमी ऑटोमेशन. आणि फुल्ली ऑटोमेशन म्हणजे काय, ज्या ठिकाणी फुल्ली 100% वर्क जे आहे ते डन बाय मशीन केलं जातं, तर त्यामुळे त्याला फुल्ली ऑटोमेशन केलं जातं. सो आत्ताच्या या इंडस्ट्रीमध्ये, या टेक्नॉलॉजीमध्ये, या इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीमध्ये जर आपल्याला एखाद्या सिस्टीमची, एखाद्या प्रोडक्टची प्रोडक्टिव्हिटी जर वाढवायची असेल तर त्या सिस्टीमला सेमी ऑटोमेशनपासून फुल्ली ऑटोमेशनमध्ये आणण्यासाठी सध्याची जास्तीत जास्त डिमांड आहे. दॅट्स वाय सध्या 2024 असं म्हणायला हरकत नाही, 2015 टू राईट नाव पाहायला गेलं तर या इंडस्ट्रीमध्ये ऑटोमेशनची डिमांड हे डे बाय डे वाढतच आहे. तर ते वाढण्याचं कारण म्हणजे सिस्टीमची प्रोडक्टिव्हिटी आणि इफिशियन्सी वाढवण्यासाठी. मग आता ही इफिशियन्सी वाढवायची असेल तर एखादा ह्युमन इंटरव्हेन्शन आपण कमी करतोय, मशीनने वर्क करणार आहे, तर त्या मशीनला ऑपरेट करण्यासाठी आपल्याला प्रोग्रामिंग करावी लागते आणि ती प्रोग्रामिंग केली जाते म्हणजेच PLC स्काडामध्ये. आणि PLC स्काडा म्हणजेच तो प्रोग्रामिंग लॉजिकल कंट्रोलर आहे ज्यामध्ये एखाद्या सिस्टीमला आपण ऑटोमेटेड कंट्रोल करू शकतो. तर आता यामध्ये प्रोग्रामिंग केली जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मित्रांनो की प्रोग्रामिंग म्हणजे काय. प्रोग्रामिंग म्हणलं की आपल्याला कोडिंग डिकोडिंगवाली प्रोग्रामिंग आठवते, जे एक IT इंजिनियर, कम्प्युटर इंजिनियर्स करतात. तर त्या टाईपची ही प्रोग्रामिंग नसून ही एक लॉजिकल टाईप प्रोग्रामिंग आहे ज्यामध्ये एक लॉजिक बिल्टअप केलं जातं बाय युझिंग लॅडर लॉजिक. लॅडर लॉजिक ही एक लँग्वेज आहे. जसं की मी आता तुमच्याशी कम्युनिकेट करते, ते मराठी ही एक लँग्वेज आहे. आपण जे कम्युनिकेट करतो, हिंदी ही एक लँग्वेज आहे, इंग्लिश ही एक लँग्वेज आहे, ज्यामध्ये आपण एकमेकांशी काय कम्युनिकेट करतोय तर त्याच्या थ्रू आपल्याला समजतं की अंडरस्टँड होतं. तर त्यानुसारच यामध्ये आपण PLC आणि स्काडामध्ये जे यूज करणार आहेत त्यामध्ये एक लँग्वेज आहे, ती म्हणजे तुमची लॅडर लॉजिक. तर या लॅडर लॉजिकचा यूज करून इथे लॉजिकल प्रोग्रामिंग क्रिएट केली जाते. तर त्या लॉजिकल प्रोग्रामिंगचा यूज करून आपण ऑटोमेटेड सिस्टीम करू शकतो. जसे की तुम्हाला एक्झाम्पल वाटलंच मी थोड्या वेळात तुम्हाला प्रोग्रामिंगचे काही एक्झाम्पल्स दाखवते की एक्झॅक्टली याचा यूज कुठे केला जातो. तर एखाद्या सिस्टीमला जसं की ट्रॅफिक सिग्नल प्रोग्राम असेल, एखादा सपोज मला एखाद्या मेडिकल इंडस्ट्रीमध्ये किंवा फार्मास्युटिकल कंपनीमध्ये जर मला एखादी मशिनरीला मला पूर्ण केमिकल इंडस्ट्रीमध्ये यूज करायचं असेल, तर ऑटोमॅटिक एखादी मिक्सिंग प्रोसेस करायची असेल आणि ते पण बाय युझिंग PLC, तर त्या ठिकाणी PLCचा यूज करता येतो. रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी असेल की मला ट्रॅफिक सिग्नल कंट्रोल करायचे असतील तर त्या ठिकाणी PLC स्काडाचा यूज केला जातो. तर आता तुम्हाला हे PLC तर समजला, पण एक्झॅक्टली व्हॉट इज स्काडा. स्काडा म्हणजे सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विजिशन. आता प्रश्न पडतो की एक्झॅक्टली PLC आणि स्काडा हे एकच आहेत का, तर नाही. PLC हा एक सॉफ्टवेअरचा पण पार्ट आहे आणि हार्डवेअरचा पण पार्ट आहे. PLC हे पूर्ण सॉफ्टवेअरवरती पण आपण प्रोग्रामिंग करू शकतो आणि जर त्याचं व्हिज्युअलायझेशन करायचं असेल तर एक स्काडा त्याचा व्हिज्युअलायझेशनचा प्रोग्राम आहे. तर PLCचा हार्डवेअर पण मार्केटमध्ये अवेलेबल असतं आणि सॉफ्टवेअरवरती त्याची प्रोग्रामिंग केली जाते. मग एक्झॅक्टली स्काडा काय आहे, तर विदाऊट PLC हा स्काडा कधीच रन नाही केला जात. स्काडा जर आपल्याला रन करायचं असेल तर PLC मध्ये जे काही आपण लॉजिक बिल्डअप करतो बाय युझिंग लॅडर लॉजिक, तर त्याचा इंटिग्रेशन हे स्काडासोबत केलं जातं. जसं की जर सपोज आपण एक ट्रॅफिक सिग्नलचा प्रोग्राम क्रिएट केलेला आहे की ऑटोमॅटिक माझा रेड लॅम्प लागला पाहिजे, 5 सेकंदामुळे नंतर माझा ग्रीन लॅम्प लागला पाहिजे, 5 सेकंदानंतर माझा येलो लॅम्प लागला पाहिजे. ते ॲटोमॅटिक सिस्टीम जर मला कंट्रोल करायची असेल, कारण तिथे जर तुम्ही बघितलात तर ट्रॅफिक सिग्नल कंट्रोल करण्यासाठी कोणी असं मॅन्युअली नाही थांबत, ते ऑटोमॅटिक केलं जातं. तर ते ऑटोमॅटिक रन करताना ॲटोमॅटिक टायमर्स काउंट होतात, कलर चेंज होतो. तर ते कलर जे चेंज होतात तर एक्झॅक्टली त्याचा यूज जे आहे ते ऑटोमॅटेड रन करण्याचं कारण जे आहे ते PLC आहे. आणि एक कंट्रोल रूममध्ये त्याचं व्हिज्युअलायझेशन जे दिसतं 500 मीटर्सवरचं जेवढं काही तुमचं व्हिज्युअलायझेशन आहे तर ते कॅप्चर करण्याची जी स्क्रीन असते, धिस स्क्रीन इज नथिंग बट द स्काडा. सो PLC आणि स्काडाचे इंटिग्रेशन करून पूर्ण एक ऑटोमेशन सिस्टीम हे कंट्रोल केली जाते. मग तुम्ही ते गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये घ्या, इव्हन प्रायव्हेट सेक्टरमध्ये घ्या. तुम्ही MSABमध्ये जर कधी गेलात, जसे की सबस्टेशन आहे, तुम्ही कुठल्या सबस्टेशनला व्हिजिट केली असेल, तुम्ही डिप्लोमाला असेल तर प्रत्येक डिप्लोमा कॉलेजमध्ये 3rd इयरला आणि 2nd इयरला देखील कॉलेजला व्हिजिट करताना सबस्टेशनला व्हिजिट केल्या जातात. तर सबस्टेशनला जर व्हिजिट केली असेल तर तुम्ही प्रत्येक सबस्टेशनमध्ये कंट्रोल रूम पाहिली असेल आणि कंट्रोल रूममध्ये खूप मोठी स्क्रीन पाहिली असेल आणि ती स्क्रीन इज नथिंग बट द स्काडा सिस्टीम. कारण पूर्ण तुमचा जेवढा एकरचं सबस्टेशन आहे तर त्या पूर्ण सबस्टेशनचे लेआउटचं इंटिग्रेशन हे PLC सोबत केलं जातं. जसं की एखादा ट्रान्सफॉर्मर आहे, ट्रान्सफॉर्मरमधल्या ऑइलची लेवल हे किती आहे, जर हे तुम्हाला चेक करायचं आहे तर तिथे ह्युमनचं इंटरव्हेन्शन नाही आहे. तिथे जाऊन ह्युमनने चेक करण्याची गरज नाही आहे की त्या ऑइलची लेवल किती झालेली आहे. तर ते तुम्हाला PLC प्रोग्रामिंगवरनं लगेच लक्षात येतं की ऑइलची लेवल ही कमी झालेली आहे, ऑइलची लेवल ही ओव्हरड्यू झालेली आहे. त्यामुळे ओव्हरफ्लो जर होत असेल तर लगेच तिथे आपल्याला
ट्रिगर पण बसतो आणि लेवल कमी जरी झाला असला तरी तुम्हाला ट्रिगर बसतो आणि तो ट्रिगर बसतो ते म्हणजे तुमच्या कंट्रोल रूममध्ये असलेल्या स्काडाच्या या स्क्रीनवरती. त्यामुळे कधीही ज्या ठिकाणी एखादी सिस्टीम ऑटोमॅटिक कंट्रोल करायची आहे तर त्या ठिकाणी PLC आणि स्काडाचे इंटिग्रेशन हे एकत्र केलं जातं. विदाऊट PLC हा स्काडा कधीच रन केला नाही जात. सो यामध्ये पण तुम्हाला PLC स्काडामध्ये पण तुम्हाला करिअर करता येतं. देन थर्ड वन थिंग दॅट इज द मॅटलॅब इलेक्ट्रिकल. आता मॅटलॅबचा यूज हा मॅटलॅबचा यूज हा इलेक्ट्रिकल इंजिनियर पण करू शकतात आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर पण करू शकतात. आता प्रश्न पडतो की मॅटलॅब हे इलेक्ट्रिकल इंजिनियरसाठी पण सेम असतं का आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरसाठी पण सेम असतं का? तर उत्तर असेल नाही किंवा पार्शियली सेम आहे असं म्हणू शकतो. कारण मॅटलॅब हे एक असं सॉफ्टवेअर आहे ज्यामध्ये आपण सिम्युलेशनचा पार्ट करतो. एखाद्या सिस्टीममध्ये जसं की तुम्ही सेकंड इयरला किंवा डिप्लोमाला असताना किंवा इंजिनिअरिंगला असताना काही तुम्ही सिम्युलेशनचे मॉडेल्स बनवले असतील पॉवर सिस्टीममध्ये आणि त्याचे आउटपुट चेक करण्यासाठी ऑसिलोस्कोपवरती तुम्हाला साईन व्हेव, रेक्टँग्युलर व्हेव, ट्रँग्युलर व्हेव हे तुम्हाला व्हेवफॉर्म्स मिळतात. त्या व्हेवफॉर्म ज्या आहेत ते ऑसिलोस्कोपवरती आपण चेक करायचं, बरोबर आहे. तर ते ऑसिलोस्कोपवरचे जे आपले आउटपुट आहेत ते चेक करण्यासाठी आता ती सिस्टीम इंटिग्रेट झाली मॅटलॅबमध्ये. मॅटलॅबमध्ये आपण टोटल इलेक्ट्रिकल इंजिनियर असाल तर त्यामध्ये टोटल 5 डोमेन घेतले जातात. फर्स्ट वन मॅटलॅब प्रोग्रामिंग, सेकंड वन सिम्युलेशन, थर्ड वन कंट्रोल सिस्टीम, फोर्थ वन सिमस्केप आणि फिफ्थ वन स्टेट फ्लो. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मॅटलॅब इलेक्ट्रिकलसाठी घेतल्या जातात. आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर जर असाल तर त्यामध्ये तुम्हाला इमेज प्रोसेसिंगचा पार्ट घेतला जातो. इमेज प्रोसेसिंगचा पार्ट म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आपण आता म्हणू शकतो की एखादा आपला मोबाईल घ्या. मोबाईल जर आपला मुवमेंटमध्ये जर आपण एखादी इमेज कॅप्चर केली तर आपली एखादी इमेज कॅप्चर केलेली ब्लर फॉर्मॅटमध्ये येते. तर त्या ब्लर इमेजला रेक्टिफाय करण्याचं काम जे आहे ते मॅटलॅब इलेक्ट्रॉनिक्सचा यूज करून केला जातो. किंवा तुम्ही एखादं नासामध्ये बघा, नासामध्ये जे आपलं अंतराळ यान जातं तर त्या ठिकाणी ते रोटेटिंग फॉर्मॅटमध्ये असतं. तर त्यावेळेला जर एखादी इमेज कॅप्चर केलेली असेल तर त्यावेळेला त्या इमेजला रेक्टिफाय करण्याचं काम देखील या मॅटलॅबमध्ये केलं जातं, मॅटलॅब इलेक्ट्रॉनिक्समध्ये. किंवा तुम्ही CID पाहत असाल, CID मध्ये फॉरेन्सिक लॅब असतात. जर एखाद्याचा चेहरा जर खराब झालेला असेल आणि तो चेहरा जर आपल्याला आयडेंटिफाय करायचा असेल तर त्यासाठी त्याचं रेक्टिफिकेशन जे आहे ते देखील इव्हन मॅटलॅब इलेक्ट्रॉनिक्सचा यूज करून केला जातो. सो कुठलेही सिम्युलेशन्स मॉडेल असतील, कंट्रोल सिस्टीमचे मॉडेल्स असतील, सिमस्केपचे मॉडेल्स असतील, स्टेट फ्लोचे असतील, इमेज प्रोसेसिंगचा पार्ट असेल किंवा मॅटलॅब प्रोग्रामिंग असेल. मॅटलॅब प्रोग्रामिंगसाठी C प्रोग्रामिंग येणं तुम्हाला मस्ट आहे. का? तर सपोज तुम्हाला एखादा पाय चार्ट क्रिएट करायचा आहे. जर पाय चार्ट क्रिएट करायचा असेल तर तुम्हाला आधी प्रॉम्प्ट्स द्यावे लागतात आणि त्या टाईपमध्ये तुम्हाला प्रोग्रामिंग क्रिएट करावी लागते. आणि ते प्रोग्रामिंग जसंही तुम्ही क्रिएट कराल तर त्यावेळेला तुमचे आउटपुटमध्ये ते पाय चार्ट्स क्रिएट होतात. जस्ट एक एक्झाम्पल, जर सपोज तुम्हाला लास्ट 3 इयर्सचा तुम्हाला एखादा तुमच्या एज्युकेशनल सिस्टीममधला किंवा तुमचे या फर्स्ट इयरला मला एवढे मार्क्स होते, सेकंड इयरला मला एवढे मार्क्स होते, थर्ड इयरला मला हे मार्क्स होते. जर तुम्हाला ह्याचा एक पाय चार्टच्या फॉर्मॅटमध्ये किंवा बार चार्टच्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला ॲनालिसिस करायचं असेल तर तसा प्रोग्राम तुम्ही मॅटलॅब प्रोग्रामिंगमध्ये क्रिएट करू शकता आणि आउटपुटमध्ये लगेच डिरेक्टली तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये ते आउटपुट मिळेल, जेणेकरून तुमचा फर्स्ट इयरला किती चार्ट्स होता, सेकंड इयरला किती होता आणि थर्ड इयरला किती होता. तर असे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आउटपुटच्या फॉर्मॅटमध्ये पाहायचे असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला मॅटलॅब प्रोग्रामिंग करता येते. तर ही एक फील्ड आहे ज्यामध्ये इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियरवाला पण यामध्ये करिअर करता येतो. आता प्रश्न पडला असेल की आता ह्या तर खूपच फील्ड होत आहेत की एक्झॅक्टली मला करिअर करण्यासाठी तुम्हाला कन्फ्युजन होत असेल. अगेन तुम्हाला सांगते, जर तुम्हाला जसं की आत्ताच मी इंडस्ट्री 3.0चं एक एक्झाम्पल दिलं होतं ज्यामध्ये मायक्रो कंट्रोलरचा यूज केला जात होता. तर त्यामध्ये मायक्रो कंट्रोलर पण असतात आणि ॲडव्हान्स मायक्रो कंट्रोलर पण असतात जे की इंडस्ट्री 3.0 मध्ये यूज केले जात होते. पण एम्बेडेड सिस्टीममध्ये पण मायक्रो कंट्रोलरचा यूज केला जातो. जर सेपरेटली तुम्हाला एम्बेडेडमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल ऑटोमॅटिव्ह एम्बेडेड सिस्टीममध्ये तर त्या ठिकाणी तुम्ही मायक्रो कंट्रोलर आणि ॲडव्हान्स मायक्रो कंट्रोलर ते देखील तुम्ही इथे लर्न करता येतं. देन 6th वन आहे इथे PCB डिझायनिंग बाय युझिंग ऑरकॅड. आता एक्झॅक्टली काय आहे PCB डिझायनिंग म्हणजे काय? तुमच्या आजूबाजूला जेवढे काही इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट दिसतात, इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट म्हणजे तुमच्या टॉईजपासनं ते तुमच्या टेलिव्हिजनपर्यंत तुम्ही जे काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट यूज करतात ते बघा. तर प्रत्येक गॅजेटमध्ये एक प्लेट असते ज्यामध्ये 3 लेअर तुम्हाला दिसतात. त्या ग्रीन कलर, गोल्डन कलरमध्ये तुम्हाला जी लेअर दिसतात ना, धिस प्लेट इज नथिंग बट द PCB प्लेट. त्याला PCB प्लेट म्हणतात. तर त्या PCB प्लेटवरती जर तुम्हाला डिझायनिंग करायची असेल किंवा त्याचे जे 3 लेअर असतात इंटिग्रेटिंग, मास्किंग, हे जे लेअर असतात ते लेअर क्रिएट करण्याचं काम
हे डिझाईन करण्याचं काम या PCB डिझायनिंगमध्ये केलं जातं. PCB डिझायनिंगमध्ये तुम्हाला ऑरकॅड सॉफ्टवेअरचा यूज केला जातो. ऑरकॅड हे एक सॉफ्टवेअर आहे ज्यामध्ये तुम्हाला एखादी PCB प्लेट डिझाईन करता येते. तर यामध्ये 3 डोमेन तुमचे कव्हर केले जातात. ऑरकॅड कॅप्चर, ऑरकॅड एडिटर आणि ऑरकॅड PSpice. या 3 डोमेनचा यूज करून तुम्ही एखाद्या गॅजेटची जी आपण PCB प्लेट क्रिएट करतो तर ते PCB प्लेटचं डिझायनिंग जे आहे ते तुम्हाला या सॉफ्टवेअरचा यूज करता येतो. आता तुम्ही म्हणाल की याचा यूज कुठे केला जातो? पर्टिक्युलरली इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीमध्ये PCB डिझायनिंगचा जास्तीत जास्त हे प्लेट्स क्रिएट करण्यासाठी यूज केला जातो. आणि आफ्टर दॅट जेव्हा तुम्ही हे प्लेट क्रिएट करतात तेव्हाच तुम्ही त्यावरती माउंटिंग करता. जे तुमचे छोटे कॅपॅसिटर्स असतात, रेजिस्टर्स असतात, जे तुमचे छोटे कंपोनंट्स असतात. मला पॉवर सप्लायसाठी तुम्हाला तिथे SMPS यूज करायचं आहे तर त्या ठिकाणी त्याचे कनेक्शन्स देण्यासाठी, सोल्डरिंग करण्यासाठी त्याआधी माउंटिंग करावी लागते. आणि माउंटिंग करण्यासाठी त्यावरती तुमचं आधी इंटिग्रेशन असावं लागतं मास्किंग प्लेटवरती. तर ते पूर्ण काम हे PCB डिझायनिंगमध्ये केलं जातं. सो कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमध्ये जर तुम्हाला काही गॅजेट्स क्रिएट करायचे असतील तर त्याचा कोर पार्ट आहे तो म्हणजे PCB डिझायनिंग. तर यामध्ये पण तुम्हाला करिअर करता येतं. जसं की आत्ताच मी मॅटलॅबचं सांगितलं, मॅटलॅब इलेक्ट्रिकल अँड मॅटलॅब इलेक्ट्रॉनिक्स हे दोन्ही सेपरेट आहे. देन आहे ऑटोमेटिव्ह एम्बेडेड सिस्टीम. ऑटोमेटिव्ह एम्बेडेड सिस्टीम म्हणजे काय आहे? ऑटोमेटिव्ह एम्बेडेड सिस्टीममध्ये आता सध्या तुम्ही पाहू शकता की नॉर्मली जे आत्ताचे व्हेकल्स आहेत तर त्या व्हेकल्समध्ये सेन्सर्स आहेत किंवा जसं की मर्सिडीज आहे, मर्सिडीजमध्ये जे काही सेन्सर्स आहेत, सेन्सर्स असल्यामुळे ॲटोमॅटिक आपल्याला त्या कारला आपल्याला स्टॉपेज करण्यासाठी असेल किंवा त्याचे एखादा सिस्टीम आपल्याला अपडेट करून पाहिजे असेल तर त्यासाठी सेन्सर्स तिथे यूज केलेले आहेत. तर त्या सिस्टीममध्ये जे काही तुम्ही कंट्रोलर यूज केले, सेन्सर्स असतील, ॲक्च्युएटर्स असतील, तर त्या पूर्ण ऑब्जेक्ट्सला, त्या कंपोनंटला कंट्रोल करण्याचं काम हे ऑटोमेटिव्ह एम्बेडेड सिस्टीममध्ये केलं जातं. तर ऑटोमेटिव्ह एम्बेडेड सिस्टीममध्ये तुम्ही कुठल्याही सिस्टीमला कंट्रोल करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला आधी ते गॅजेट्सचं कंट्रोलिंग करता आलं पाहिजे जे की आपण आधीच्या सॉफ्टवेअर्समध्ये केलेलं आहे. अँड बिफोर दॅट ते करण्यासाठी तुम्हाला C प्रोग्रामिंग येणं मस्ट आहे. कारण त्याला तुम्हाला प्रोग्रामिंग थ्रू कमांड्स द्यावे लागतात, प्रोग्रामिंग थ्रू प्रॉम्प्ट्स द्यावे लागतात. सेन्सरला लक्षात येत नाही कारण त्यामध्ये तुम्हाला त्यांची लँग्वेज कम्युनिकेशनची आहे C प्रोग्रामिंग. त्यांना त्यांच्या कोड लँग्वेजमध्ये तो कोड द्यावा लागतो जेणेकरून तो सेन्सर ह्या सिस्टीमला कमांड देतो आणि ती सिस्टीम हे कंट्रोल करता येते. तर अशा पद्धतीने ऑटोमेटिव्ह एम्बेडेड सिस्टीममध्ये पण तुम्हाला इथे करिअर करता येतं. देन आहे इलेक्ट्रिक व्हेकल टेक्नॉलॉजी. इलेक्ट्रिक व्हेकल टेक्नॉलॉजी तर पुढचं फ्युचर आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. इलेक्ट्रिकल व्हेकल टेक्नॉलॉजीमध्ये एखाद्या कारला डिझाईन करायचं आहे जे की आत्ताच्या नॉर्मल आपण पेट्रोल आणि डिझेलवरती कार यूज करतोय, पण त्या ठिकाणी आपल्याला ही इलेक्ट्रिसिटी वरती कार जर आपल्याला चालवायची असेल, हायब्रिड मोड पण आहेत आणि प्युअरली इलेक्ट्रिकल पॉवरवरती पण आपल्याला रन करता येतं. तर आता हे करण्यासाठी एक्झॅक्टली इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये कोणती बॅटरी आपल्याला यूज करता येते? आता सपोज आपण एखादी बॅटरी डिझाईन करतोय तर आपण सपोज इलेक्ट्रिकल व्हेकल डिझाईन कार तयार करण्यासाठी लीड ॲसिड बॅटरी आपण यूज केलेली आहे. तर एक्झॅक्टली लीड ॲसिड बॅटरीज आपण का यूज करतोय? लीड ॲसिड बॅटरीचे असे काय ॲडव्हान्टेज आहेत की लीड ॲसिड बॅटरीज ही आपण बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीमसाठी याचा यूज करणार आहे. कारण इलेक्ट्रिक व्हेकल डिझायनिंगमध्ये पण 3 पार्ट्स असतात. ते म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल ओव्हरव्ह्यू, बॅटरी डिझाईन मॅनेजमेंट अँड थर्ड वन इज द पॉवर प्लांट डिझाईन. पॉवर प्लांट डिझाईनमध्ये हे पूर्ण 3 गोष्टी तुमच्या कव्हर होतात. जसं की एक्झॅक्टली बॅटरी पॉवर मॅनेजमेंट सिस्टीममध्ये बॅटरी यूज करून आपली इलेक्ट्रिक व्हेकल कार आपण बनवतो, पण एक्झॅक्टली कोणती बॅटरी, कोणत्या टाईपची बॅटरी, एक्झॅक्टली त्याचं व्होल्टेज किती असलं पाहिजे, करंट किती असलं पाहिजे, त्याला डिझाईन कसं करायचं आहे, हे जर करायचं असेल तर त्याचा पहिला पार्टमध्ये म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेकल टेक्नॉलॉजी ओव्हरव्ह्यूमध्ये शिकवलं जातं. त्याच्यानंतर त्याचा दुसरा पार्ट असतो बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम. आता आपल्याला पहिल्या पार्टमध्ये शिकायला मिळालं की एक्झॅक्टली कोणत्या टाईपची बॅटरी असली पाहिजे. तर आता ही बॅटरी किती व्होल्टेजची असली पाहिजे, त्याचं डिझाईन आपण कसं करणार आहे. कारमध्ये पॅसेंजर सीटच्या खाली आपल्याला बनवायचं आहे का टी शेपमध्ये बनवायचं आहे का C शेपमध्ये बनवायचं आहे का L शेपमध्ये बनवायचं आहे का O शेपमध्ये बनवायचं आहे. जर आपल्याला ह्याचे डिझाईन क्रिएट करायचं असेल तर बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीममध्ये केलं जातं आणि त्याचा ॲडव्हान्स पार्ट म्हणजे पॉवर प्लांट डिझाईनमध्ये केला जातो. त्या टाईपमध्ये पण तुम्हाला जेव्हा आपले चार्जिंग स्टेशन्स क्रिएट होतील, कारण पर्टिक्युलरली ह्याचा सगळ्यात मोठा चॅलेंज म्हणजे चार्जिंग स्टेशन आपल्या इंडियामध्ये जेवढे डेव्हलप होतील त्यावेळेला इलेक्ट्रिक व्हेकल टेक्नॉलॉजी आणखी जास्त बूमिंग होईल. तर असं म्हणू शकतो की याचा सध्या कारण जेवढं आपण बघू शकतो कोलकात्याला ऑलमोस्ट आपलं इलेक्ट्रिक व्हेकल टेक्नॉलॉजी चार्जिंग स्टेशनची काउंट जास्त आहे, त्यामुळे तिकडे जास्त ह्याची डिमांड आहे. सो आता पर्टिक्युलरली जर पाहायला गेलं तर याची बूमिंग आहे ते फ्युचरिस्टिक
यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल टेक्नॉलॉजीमध्ये पण करता येते. सो इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनच्या या फील्डमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर मी आत्तापर्यंत तुम्हाला या ऑल सॉफ्टवेअर्सची तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला डोमेन वाईज करिअर करता येईल. तर त्यामध्ये आता पर्टिक्युलरली हा प्रश्न पडला असेल की हो तुम्ही सगळं हे खरं सांगताय, पण हे एक्झॅक्टली करायचं कसं आणि करायचं कुठे. तर मित्रांनो, लास्टच्या 10 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जवळपास 10 ठिकाणी, जसं की पुण्यामध्ये आपलं हडपसर, वाघोली, धानोरी, नऱ्हे, छत्रपती संभाजीनगरमध्ये सिडको, उस्मानपुरा, क्रांती चौक, लातूर, सांगली आणि जळगाव या ठिकाणी आपण लास्टच्या 10 वर्षापासून या फील्डचे या एक्सपर्टीज थ्रू ट्रेनिंग देण्याचं काम आपण लास्ट 10 इयर्सपासून करत आहोत. तर हे कोर्सेस तुम्हाला लर्न करण्यासाठी आणि इंडस्ट्रीच्या रिक्वायरमेंटनुसार त्याचे डिझायनिंग आपण केलेलं आहे. तर ते डिझायनिंग एक्झॅक्टली कसं केलेलं आहे तर ते डोमेन वाईज चला आपण पाहूया. त्यातलं पहिलं जसं मी आत्तापर्यंत सांगितलं की इंडस्ट्रियल ऑटोमेशन, इलेक्ट्रिक व्हेकल टेक्नॉलॉजी, EDA दॅट इज द इलेक्ट्रॉनिक डिझाईन ऑटोमेशन आणि एम्बेडेड सिस्टीम अँड कंट्रोल, या 4 फील्डमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर त्यामध्ये वेगवेगळ्या सॉफ्टवेअरची रिक्वायरमेंट असते. तर ते कोणते एक्झॅक्टली सॉफ्टवेअर्स, तर त्यामध्ये जर सपोज तुम्हाला इंडस्ट्रियल ऑटोमेशनमध्ये करिअर करायचं असेल, जसं की करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत ॲज अ ऑटोमेशन इंजिनियर असेल, कंट्रोल सिस्टीम इंजिनियर असेल, PLC प्रोग्रामर, एम्बेडेड सिस्टीम प्रोग्रामर, इलेक्ट्रिकल इंजिनियर डिझायनर आणि स्काडा स्पेशालिस्ट किंवा इंडस्ट्रियल ऑटोमेशन कन्सल्टंट, तर तुम्हाला एक कंपनी स्थापित करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला या इंडस्ट्रियल ऑटोमेशन फील्डचं नॉलेज असणं फार इम्पॉर्टंट आहे. तर त्यासाठी एक्झॅक्टली काय केलं पाहिजे, जसं मी स्टार्टिंगपासून तुम्हाला म्हणते की इलेक्ट्रिकल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर किंवा मेकॅनिकल डिझाईन इंजिनियर हे या सॉफ्टवेअरचं नॉलेज गेन करू शकतात. तर त्यासाठी फक्त तुम्हाला हा आपल्याकडे डिप्लोमा, मास्टर डिप्लोमा आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा कोर्स करता येईल. यामध्ये डिप्लोमा कोर्स जर तुम्ही केला तर त्यामध्ये तुम्हाला प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर, सुपरवायझरी डेटा कंट्रोल अँड डेटा ॲक्विजिशन आणि इलेक्ट्रिकल ऑटोकॅड या डिप्लोमा कोर्समध्ये ते फक्त तुम्हाला 4 मंथ्समध्ये हे ट्रेनिंग घेतल्यानंतर तुमचा डिप्लोमा इन इंडस्ट्रियल ऑटोमेशन तुमचा कंप्लीट होईल. जर तुम्ही मास्टर डिप्लोमा हा डोमेन जर चूज केला तर त्यामध्ये तुम्हाला PLC, स्काडा, इलेक्ट्रिकल ऑटोकॅड आणि मॅटलॅब हे देखील तुम्हाला लर्न करता येईल, ज्यासाठी ऑलमोस्ट तुम्हाला अराउंड 280 आवर्सचा हा प्रोग्राम आहे. आणि जर सपोज तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन इंडस्ट्रियल ऑटोमेशन जर चूज केला तर त्यामध्ये PLC, स्काडा, इलेक्ट्रिकल ऑटोकॅड, मॅटलॅब इलेक्ट्रिकल, मायक्रो कंट्रोलर आणि ऑटोमेटिक एम्बेडेड सिस्टीम हे सॉफ्टवेअर्स तुम्हाला इथे लर्न करता येईल. जसं की पूर्ण इंडस्ट्रियल ऑटोमेशनचं कंप्लीट पॅकेज जर तुम्हाला लर्न केला तर यामध्ये ॲज अ ऑटोमेशन इंजिनियर म्हणून तुम्हाला तुमची करिअर ग्रोथ इथे घेता येईल. आता तुम्ही म्हणाल की एक्झॅक्टली हे ऑटोमेशन इंजिनियरमध्ये जर मला करिअर करायचं असेल तर ह्याची एक्झॅक्टली मार्केटमध्ये डिमांड आहे का, तर येस डेफिनेटली डिमांड आहे. तर काय असेल डिमांड, जर तुम्ही महिंद्रा अँड महिंद्रा नाशिकची जी कंपनी जो प्लांट आहे तर त्या ठिकाणी देखील PLC आणि स्काडाचा यूज केलेला आहे. जर सपोज तुम्ही इथे हल्दीरामचं फूड इंटरनॅशनल लिमिटेड जर प्लांट पाहिला तर त्यामध्ये फूड प्रोसेसिंगसाठीच देखील PLC स्काडाचा यूज केला जातो. एवढंच नाही आहे तर औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स जे औरंगाबादमध्ये स्थापित आहे त्यामध्ये ऑटोकॅड इलेक्ट्रिकलचा यूज करून तिथे ऑटोमेटेड एम्बेडेड सिस्टीमचे डिझाईन कंट्रोल पॅनल जे आहेत ते इलेक्ट्रिकल ऑटोकॅडचा यूज बनवून क्रिएट केलेले आहेत. इव्हन कोल्हापूरची शुगर मिल जे आहे तर त्या ठिकाणी देखील PLC स्काडा थ्रू पूर्ण ऑटोमेशन सिस्टीम थ्रू पूर्ण शुगर मिलचा सिस्टीम जे आहे ते प्लांट डिझाईन केलेला आहे. देन किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी असेल, बारामतीचं ॲग्रो लिमिटेड असेल, तर एवढ्या बऱ्याच कंपन्या आहेत ज्या ठिकाणी कमिन्स इंडिया आहे, फिनोलेक्स कंपनी आहेत, बापरे. देन स्कोडा आहे ऑटोमेटिव्ह एम्बेडेड सिस्टीममध्ये आपल्याला यूज करण्यासाठी. तर अशा बऱ्याच कंपनी आहेत ज्या ठिकाणी इंडस्ट्रियल ऑटोमेशनचा हा यूज केलेला आहे. सो हे टेक्नॉलॉजी आहे ते डे बाय डे वाढत आहे. जसे की मांजरा शुगर फॅक्टरी आहे, ACC सिमेंटचं चंद्रपूरचा प्लांट आहे, त्या ठिकाणी देखील PLC स्काडाचा यूज केलेला आहे. इव्हन इंडस्ट्रियल ऑटोमेशनचा एक पार्ट आहे तो म्हणजे VFD दॅट इज द व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह. तर तिथल्या सिस्टीमला आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीमला इंटिग्रेट करून PLC स्काडासोबत कंट्रोल करण्यासाठी देखील VFDचा यूज केलेला आहे, कारण VFD हा देखील एक इंडस्ट्रियल ऑटोमेशनचा पार्ट आहे. तर आता हे तर इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स आहेत, पण हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की खरंच याची डिमांड आहे का मार्केटमध्ये. हो, डिमांड आहे. आणि हे मी सांगत आहे म्हणून नाही आहे. तर तुम्ही बघू शकता की इथे पूर्ण जर आपण हा सिनॅरिओ चेक केला तर यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये देखील जवळपास 86% इंडियन वर्कर्स जे आहेत तर त्यांचं इथे मॅनपॉवर कमी केलेली आहे ड्यू टू PLC आणि स्काडा या इंडस्ट्रियल ऑटोमेशनमुळे. इव्हन तुम्ही इथे बघू शकता ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जे आहे ते मशीन आणि मशीनचा यूज करून पीपलच्या ह्युमन इंटरव्हेन्शनचा इफेक्ट कसा करत आहे. बिझनेस स्टँडर्ड्स हे इथे सांगत आहे की जवळपास 69% जॉब इन इंडिया जे आहे ते अंडर ऑटोमेशन आहेत पुढच्या 20 वर्षामध्ये. सो डिमांड जे आहे त्याची डे बाय डे हे इन्क्रीज होत आहे. सो कुठलीच अशी इंडस्ट्री नाही आहे की त्या सिस्टीमचं प्रोडक्टिव्हिटी, इफिशियन्सी वाढवण्यासाठी आणि सेफ्टी वाढवण्यासाठी पूर्ण
इंडस्ट्रियल ऑटोमेशनमध्ये ह्या ऑटोमेशनचा यूज केला जात आहे. प्रोग्रामेबल लॉजिकल कंट्रोलरचा इथे यूज बघू शकता तुम्ही, इथे पण झालेला आहे. शिफ्टिंग गिअर्समध्ये देखील तुम्हाला क्रिएट करण्यासाठी, ट्रान्सफॉर्मिंग ऑटोमेटिक इंडस्ट्रीमध्ये देखील त्याचा यूज झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इंडस्ट्रियल ऑटोमेशनचा यूज हा ईच अँड एव्हरी सेक्टरमध्ये करू शकतात. एवढंच नाही आहे, चितळेची भाकरवडी जी आपण म्हणतो, चितळेची भाकरवडी जी आपण बनवलेली आहे, तर त्यामध्ये मॅन्युअल ह्युमन इंटरव्हेन्शन काहीच नाही आहे. जी काही सिस्टीम आहे, इव्हन त्याचा मसाला मेकिंग असेल, रॅपिंग असेल, फ्राईंग असेल, पॅकेजिंग असेल, हे देखील तुमचं काय झालेलं आहे, PLC स्काडाचा यूज करून क्रिएट केलेलं आहे. तर यामध्ये ही एक फील्ड आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचं करिअर करता येतं. सो यामध्ये बूमिंग मार्केट आहे. डे बाय डे ईच अँड एव्हरी इंडस्ट्री यामध्ये प्रोग्रामेबल लॉजिकल कंट्रोलरचा यूज करून सॉफ्टवेअर बेस्ड तुमचं आधी प्रोग्रामिंग करते आणि आफ्टर दॅट त्यानंतर मग तुमचा हार्डवेअरवरचा पार्ट क्रिएट करतो. पण हार्डवेअरवरचा प्रोग्रामिंग तुम्हाला करण्याच्या आधी तुम्हाला बेसिक प्रोग्रामिंग जे की आपण लॅडर लॉजिक क्रिएट करतो ते येणं आधी इम्पॉर्टंट आहे. देन सेकंड फील्ड आहे ज्यामध्ये तुम्हाला करिअर करता येतं, ते म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल टेक्नॉलॉजी. इलेक्ट्रिक व्हेकल टेक्नॉलॉजी या फील्डमध्ये जर करिअर करायचं असेल तर मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर हे करिअर करू शकतात. तर त्यामध्ये बॅटरी सिस्टीम इंजिनियर असेल, इलेक्ट्रिक व्हेकल डिझाईन इंजिनियर असेल, इलेक्ट्रिक व्हेकल रिसर्चर असेल, इलेक्ट्रिक व्हेकल स्पेशालिस्ट इंटिग्रेशन असेल. ॲज या करिअर ऑपॉर्च्युनिटी जर तुम्हाला ग्रॅब करायच्या असतील तर त्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल टेक्नॉलॉजीची ही एक फील्ड आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकतात. त्यासाठी पण सेम आपल्याकडे डिप्लोमा आणि मास्टर डिप्लोमा प्रोग्राम हा इंटिग्रेट केलेला आहे, डिझाईन केला गेलेला आहे. ज्यामध्ये तुम्हाला डिप्लोमा प्रोग्राम जर तुम्ही केला जो की 260 आवर्सचा आहे, त्यामध्ये तुमचं ऑटोकॅड, इलेक्ट्रिक व्हेकल टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रिक व्हेकल बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम हे 3 सॉफ्टवेअर्स तुम्हाला यामध्ये ट्रेन केले जातील, ज्यामध्ये अराउंड 260 आवर्समध्ये हा तुमचा प्रोग्राम होऊन जाईल. आणि जर सपोज तुम्ही मास्टर डिप्लोमा इन इलेक्ट्रिक व्हेकल टेक्नॉलॉजी जर घेतला तर त्यामध्ये अराउंड 460 आवर्सचा हा प्रोग्राम आहे, ज्यामध्ये ऑटोकॅड इलेक्ट्रिक व्हेकल टेक्नॉलॉजी ओव्हरव्ह्यू अँड बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम आणि कटिया आणि मॅटलॅबचा यूज केला जातो. कटिया आणि मॅटलॅब हे पूर्ण तुमचं जर एखाद्या बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीमचं जर आपल्याला मॉडेल क्रिएट करायचं असेल तर त्या ठिकाणी कटिया सॉफ्टवेअरचा यूज करून केला जातं आणि त्याचं ॲनालिसिस क्रिएट करण्यासाठी मॅटलॅबचा यूज केला जातो. सो अशा प्रकारे हे 2 प्रोग्राम जर तुम्ही केलात तर, कारण ॲडव्हान्स प्रोग्राम जो आहे, कारण यामध्ये तुमचा कटिया आणि मॅटलॅब होणार नाही, फक्त बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम होईल. तर तुम्ही हा ॲडव्हान्स प्रोग्राम केला तर त्यामध्ये तुम्ही एखाद्या इलेक्ट्रिक व्हेकलची बॅटरी कशी क्रिएट करायची जेणेकरून तुमच्या चार्जिंग स्टेशनलाही हेल्पफुल होईल, ते क्रिएट करण्यासाठी हा मास्टर प्रोग्राम हा डिझाईन केला गेला आहे. त्याचे एक्झाम्पल्स तुम्ही पाहू शकता की इलेक्ट्रिक व्हेकल टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये कशी डिमांड आहे. टेस्ला जे कार आहेत ते पर्टिक्युलरली या इलेक्ट्रिक व्हेकल टेक्नॉलॉजीमध्ये कटिया आणि सॉलिडवर्क्स याचा यूज करून त्याचं मॉडेल क्रिएट केलं गेलेलं आहे. देन BMW असेल, ल्युसिड एअर असेल, निकोला कॉर्पोरेशनमध्ये देखील या सॉफ्टवेअरचा यूज केलेला आहे. इव्हन टाटा नेक्सॉन जे आहे ते देखील एक इलेक्ट्रिक व्हेकल कार आहे, ज्यामध्ये त्याचा बॅटरी डिझाईन क्रिएट करण्यासाठी कटिया किंवा सॉलिडवर्क्स या सॉफ्टवेअरचा यूज केलेला आहे. त्या ठिकाणी कटिया आणि सॉलिडवर्क्स हे त्याच्या 3D मॉडेलिंगसाठी क्रिएट केले जातात. इव्हन महिंद्रा असेल, अथर एनर्जी असेल, जे आपला ओला स्कूटर्स आहेत त्या देखील या इलेक्ट्रिक व्हेकल मॅनेजमेंट सिस्टीममधून डिझाईन केल्या गेलेल्या आहेत. अशा खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत. जर तुम्ही गुगलवरती सर्च केलात, गुगलवरती जर टाकलात तर त्यामध्ये बरेच ॲप्लिकेशन्स तुम्हाला मिळतील जे की पूर्ण इलेक्ट्रिक व्हेकल टेक्नॉलॉजीवरती डिपेंड आहेत. आणि याची डिमांड पण तुम्ही बघू शकता की ऑलमोस्ट इथून पुढे असं म्हणू शकतो की जे आपले एक्झिस्टिंग व्हेकल्स आहेत जे की पेट्रोल आणि डिझेलचा यूज करून केले जातात, तर त्या ठिकाणी देखील हे रिप्लेसमेंट जे आहे ते इलेक्ट्रिक व्हेकल्स कारने होणार आहे, जेणेकरून आपली इफिशियन्सी वाढेल आणि पोल्युशनचं पण प्रमाण हे कमी होईल. देन थर्ड फील्ड होती, थर्ड डोमेन, दॅट इज द इलेक्ट्रॉनिक डिझाईन ऑटोमेशन, जे पर्टिक्युलरली इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन फील्डचे असतील किंवा इन्स्ट्रुमेंटेशन फील्डचे असतील किंवा इलेक्ट्रिकल इंजिनियर्स असतील तर त्यांना या फील्डमध्ये देखील ॲज अ PCB डिझायनर किंवा इलेक्ट्रिकल डिझाईन इंजिनियर असेल किंवा ऑटोमेटेड सिस्टीम डिझाईन इंजिनियर असेल, IoT सोल्युशन स्पेशालिस्ट असेल, ॲज अ या प्रोफाईलसाठी जर तुम्हाला वर्क करायचं असेल तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक डिझाईन ऑटोमेशनचं नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. ज्यामध्ये जसं की लास्ट आता काही वेळापूर्वी मी तुम्हाला ईच अँड एव्हरी सॉफ्टवेअरबद्दल सांगितलं, तर त्या सॉफ्टवेअरचा यूज करून आपण एखादं स्पेसिफिक सर्किट डिझाईन जर करायचं असेल एम्बेडेड सिस्टीमसाठी तर ते तुम्ही करू शकता. तर त्यासाठी सेम अगेन आपल्याकडे डिप्लोमा प्रोग्राम, मास्टर डिप्लोमा प्रोग्राम आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा प्रोग्राम असे 3 टाईपचे प्रोग्राम्स हे डिझाईन केले गेलेले आहेत. ज्यामध्ये डिप्लोमा प्रोग्राम जर तुम्ही घेतला, डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक डिझाईन ऑटोमेशन, तर त्यामध्ये PCB डिझाईन आणि त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी ऑरकॅड सॉफ्टवेअरचा PCB डिझाईनचा कोर्स आहे आणि ऑटोकॅड इलेक्ट्रिकलचा कोर्स आहे, ज्याचा की टोटल
200 आवर्सचा हा प्रोग्राम आहे. जर तुम्ही मास्टर डिप्लोमा प्रोग्राम घेतला तर त्यामध्ये डिप्लोमाचा तर प्रोग्राम होणारच, त्यामध्ये पूर्ण सॉफ्टवेअर्स कव्हर होतील, प्लस ॲडिशनली तुम्हाला इथे मॅटलॅब इलेक्ट्रिकल हे पण सॉफ्टवेअर्स इथे तुम्हाला शिकवण्यात येईल. आणि जर सपोज तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा हा जर घेतला तर त्यामध्ये तुमचा PCB डिझायनिंग पण होईल, इलेक्ट्रिकल ऑटोकॅड, मॅटलॅब इलेक्ट्रिकल आणि मायक्रो कंट्रोलर आणि ऑटोमॅटिक एम्बेडेड सिस्टीम हा टोटल अराउंड 5 सॉफ्टवेअर्सचा हा प्रोग्राम आहे, जो की अराउंड 464 आवर्सचा हा प्रोग्राम आहे, ज्यामध्ये तुम्हाला कम्प्लिटली 360 डिग्रीमध्ये एखादं इलेक्ट्रॉनिक डिझाईन ऑटोमेशन कसं बनता येईल यामध्ये तुम्हाला शिकवलं जाईल. याचे पण ॲप्लिकेशन जर तुम्हाला पाहायला गेले तर ॲपलचा iPad जो आहे तो पर्टिक्युलरली क्रिएट करण्यासाठी ऑटोकॅड इलेक्ट्रिकल आणि ऑरकॅड सॉफ्टवेअरचा यूज केलेला आहे PCB डिझायनिंगचा. तर हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे जे की तुम्ही डे टू डे लाईफमध्ये यूज करताय. इव्हन अगेन टाटा मोटर्सची जी कार आहे त्यामध्ये मॅटलॅब इलेक्ट्रिकलचा यूज करून बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीमचा ॲनालिसिस केलेला आहे आणि डिझाईन करण्यासाठी सॉलिडवर्क्स आणि केटियाचा यूज केलेला आहे. इव्हन L&Tमध्ये देखील ऑटोकॅड इलेक्ट्रिकलचा यूज करून तुमचे हे सर्किट्स जे आहेत ते डिझाईन केले गेले आहेत. देन हॅवेल्स इंडिया जे आपला पॅनलचं सर्किट असणार आहे, तर पॅनलचं सर्किट क्रिएट करण्यासाठी देखील इथे ऑटोकॅड इलेक्ट्रिकल आणि PCB डिझायनिंग म्हणजेच ऑरकॅडचा यूज केला आहे. ऑरकॅडमध्ये जे एडिटर, पीस्पाईस आणि कॅप्चर आहे त्यातला एडिटरचा यूज करून तुम्हाला ऑरकॅडचं पॅनल जे आहे ते इथे क्रिएट करता येतं. इव्हन विप्रो टेक्नॉलॉजी आहे तर त्या ठिकाणी देखील तुमचं इथे बघू शकता तुम्ही ऑरकॅड आणि PCB डिझायनिंग इलेक्ट्रिकलचा यूज करून इथे त्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमॅटिक एम्बेडेड सिस्टीमसाठी जे इलेक्ट्रॉनिक डिझाईनचे सर्किट्स असतात ते क्रिएट करण्यासाठी देखील इथे ऑरकॅड आणि इलेक्ट्रिकल ऑटोकॅडचा यूज केला आहे. देन भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जर तुम्ही इथे बँगलोरची कंपनी आहे त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी देखील एरोस्पेस आणि डिफेन्स कंपनीसाठी जे मशिनरी यूज केली जाते त्या ठिकाणी देखील त्याचे डिझाईन क्रिएट करण्यासाठी PCB डिझायनिंग आणि ऑटोकॅड इलेक्ट्रिकलचा यूज केला आहे. असे बरेच ॲप्लिकेशन आहेत जे की तुमचे इथे डिमांडिंग सेक्टरमध्ये यूज केलं आहे, ज्यामध्ये एडिटर, स्पाईस आणि कॅप्चरचा यूज करून तुम्ही एखादे सर्किट डिझाईन करू शकता. त्याचा यूज हे मी म्हणते म्हणून नाही, तर तुम्ही बघू शकता इथे आपण रिसर्चनुसार जर पाहायला गेलं तर इलेक्ट्रॉनिक डिझाईन ऑटोमेशनचे इंडस्ट्री अपडेट काही इथे आहेत, ज्या ठिकाणी तुम्हाला इथे पाहण्यात येईल की एक्झॅक्टली कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोटिव्ह साठी EDA सॉफ्टवेअर्स, EDA म्हणजेच इलेक्ट्रॉनिक डिझाईन ऑटोमेशनचे सॉफ्टवेअर्स कसे यूज केले जातात त्या सॉफ्टवेअर्सचा यूज करूनच पर्टिक्युलरली तुम्हाला एखादं डिझाईन क्रिएट करायचं असेल एखाद्या सर्किटचं तर तुम्हाला ते करता येईल. आणि लास्ट वन आहे की देखील एम्बेडेड सिस्टीम आणि कंट्रोल सिस्टीममध्ये, जर एम्बेडेड सिस्टीम आणि कंट्रोल सिस्टीममध्ये जर करायचं असेल तर ऑटोमेशन आणि EDA दॅट इज द इलेक्ट्रॉनिक डिझाईन ऑटोमेशन या सॉफ्टवेअरचं इंटिग्रेशन करून आपण हा एक एम्बेडेड सिस्टीम आणि कंट्रोलचा एक प्रोग्राम आहे, ज्यामध्ये तुमचं मायक्रो कंट्रोलर, ॲडव्हान्स मायक्रो कंट्रोलर आणि मॅटलॅब इलेक्ट्रिकल आणि ऑटोमॅटिक एम्बेडेड सिस्टीम असे 3 प्रोग्राम इथे कव्हर होतात. तर त्यासाठी देखील इथे डिप्लोमा, मास्टर डिप्लोमा आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा आहे. तर तुम्ही इथे डिप्लोमा प्रोग्राम जर घेतला तर त्यामध्ये बघू शकता की अराउंड 144 आवर्सचा हा प्रोग्राम आहे, ज्यामध्ये तुमचं मायक्रो कंट्रोलर आणि ॲडव्हान्स मायक्रो कंट्रोलर हे दोन्ही कव्हर होतं. जर सपोज तुम्ही मास्टर प्रोग्राम घेतला तर मास्टर डिप्लोमा प्रोग्राममध्ये तुमचं मायक्रो कंट्रोलर, ॲडव्हान्स मायक्रो कंट्रोलर, मॅटलॅब आणि ऑटोमॅटिक एम्बेडेड सिस्टीम हा 4ही सॉफ्टवेअरचं एक कॉम्बिनेशन आहे, ज्यामध्ये तुमचा मास्टर प्रोग्राम होतो. आणि जर सपोज तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा घेतला तर 360 डिग्रीमध्ये तुम्ही हा पूर्ण एम्बेडेड सिस्टीम आणि कंट्रोल सिस्टीम जे आहे ते तुम्ही पूर्ण इंटिग्रेटेड प्रोग्राम यामध्ये शिकू शकता, ज्यामध्ये मायक्रो कंट्रोलर, ॲडव्हान्स मायक्रो कंट्रोलर, मॅटलॅब इलेक्ट्रिकल, ऑटोमॅटिक एम्बेडेड सिस्टीम, मॅटलॅब इलेक्ट्रॉनिक्स आणि मॅटलॅब इलेक्ट्रिकल, जेणेकरून हा पर्टिक्युलरली इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर ह्या दोघांसाठी हा प्रोग्राम जो आहे तो सुटेबल आहे. तर अशा प्रकारे जर सपोज तुम्हाला हा पूर्ण प्रोग्राम जर लर्न करायचा असेल तर आपल्याकडे हे 4 फील्ड आहेत, दॅट इज द इंडस्ट्रियल ऑटोमेशन, EDA, इलेक्ट्रॉनिक डिझाईन, एम्बेडेड सिस्टीम ऑटोमेशन, तर अशा आणि इलेक्ट्रिक व्हेकल टेक्नॉलॉजी अशा 4 डोमेनमध्ये एका इलेक्ट्रिकल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियरला हा प्रोग्राम करता येतो. आता पर्टिक्युलरली हा प्रोग्राम करण्यासाठी जसं मी आत्ता सांगितलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये 10 ठिकाणी ऑफिसेस आहेत, तर ABC ट्रेनिंगला तुम्ही एकदा व्हिजिट करा आणि या प्रोग्रामचं नॉलेज तुम्ही गेन करा. जेव्हाही तुम्ही हा प्रोग्राम लर्न कराल तर त्यामध्ये तुम्हाला ईच अँड एव्हरी सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग हे इंडिव्हिज्युअली प्रोव्हाइड करण्यात येईल, गव्हर्नमेंट अप्रूव्ड सर्टिफिकेशन मिळेल आणि एवढंच नाही तर एक्सपर्टीज थ्रू 1-on-1 तुम्हाला लेक्चर घेता येईल. यामध्ये तुम्हाला ई-बुक्स प्रोव्हाइड केले जातील, एक्झॅक्टली थेरॉटिकली प्लस प्रॅक्टिकल नॉलेज हे कसं असणार आहे हे 1-on-1 तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल आणि प्लेसमेंट असिस्टन्स पण प्रोव्हाइड केलं जाईल. सो तुम्हाला जर तुमच्या या फील्डमध्ये कन्फ्युजन
कन्फ्युजन असेल की एक्झॅक्टली करिअर कोणत्या फील्डमध्ये करायचं, तर तुम्ही या 4 डोमेनचा स्टडी करू शकता की एक्झॅक्टली तुमचा एक्सपर्टीज तुम्हाला कशामध्ये बनायचं आहे, तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट कशामध्ये आहे हे तुम्ही पहा, एकदा ओळखा आणि एकदा तुम्ही ऑफिसला व्हिजिट करा. जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आजच एनरोल करा. थँक्यू.